जय श्री राधाकृष्ण संगीता's किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मी आज बनवणार आहे शिरावळची आणि पानांची भजी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची, पाने, मीठ आणि शिरावळ। चला तर मी आधी मिरची कापून घेते। मिरची बारीक कापून चिरून घ्यायची आपल्याला। चिरून घ्यायची नाहीतर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट केली तरी चालते। पावसामध्ये खूप आपल्याला हिरव्या भाज्या, पालेभाज्या मिळतात। त्यातल्याच भाजे त्याची पानं घेतलेली आहेत मी भजीसाठी। खूप छान लागतात पानांची भजी। आणि ही भजी आपल्याला गरम गरमच खायची आहे। थंड झाल्यावर पूर्ण मऊ पडून जाते भजी। चला तर आता शिरावळचे काप करून घेते। शिरावळचे असे मोठे मोठेच काप करून घ्यायचे। दिसायलाही छान दिसतात आपल्याला। शिरावळ तर पूर्ण चिरून झालेले आहे, कापून झालेले आहे। आता एका पातेलीमध्ये आपण चणापीठ घेऊया। 4 चम्मच चणापीठ घेतलेला आहे मी याच्यात। त्याच्यामध्ये हिरवी मिरची, मीठ, कोथिंबीर हे सगळं टाकून व्यवस्थित आपल्याला भजीसाठी पीठ करून घ्यायचं आहे। आणि हे पीठ थोडं जाडसरच ठेवायचं। कढईमध्ये तेल तापत ठेवलेलंच होतं मी। पानांची भजी करूया आपण आधी। खूप छान लागतात गरम गरम भजी खायला। पीठ थोडंसं जाडसर करून घेतलं की भजी छान टम्म फुगतात। चला तर आता मी शिरावळची भजी करून घेणार आहे। भजीला कलर तर फारच सुंदर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही। आपले शिरावळचे उरलेले शिरावळचे भजी काढून घेते मी। चला भजी तर आपले रेडी आहेत। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये। बाय बाय।